जय कपीस तिहू लोक उजागर. कपडे किती टाकलेत रे रूमभर. अरे राम दूत अतुलित बलधामा. अक्कल दे रे परशुरामा. चला गंधर्व, लक्ष विचलित होण्याआधी आडवे व्हा. बिट्या काय करतोस काय रे? काही नाही रे, फोटोज अपलोड करत होतो. हा झंडू साला हॉस्टेलमध्ये राहतो आणि 11 वाजता झोपी जातो. आई ही कोण? आवडली? बिट्या बिट्या तू म्हणशील का रक्षाबंधनाला नक्की भेटा देतो साला. आटप लवकर, आई यायची वेळ झाली आहे. उठा, आटप लवकर. याला याला भैयाला भैयाला भैयाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भैरव आपल्या बॅचच्या टॉपर. शेवटून पहिले 25 मुलींतून विजय झालेले जी हाँ, मैं हूँ खलनायक. झक्कास गड्यात छावा म्हणतात ते यालाच. हवाय भाई, तुमची हवा आहे. अख्खा गर्ल्स हॉस्टेल तुमच्या फिदा आहे. काय सांगू मी तुला भाईचं मॅटर. कोणता मॅटर? काल संध्याकाळी आई वहिनी गम्यच वरती अडबा खात होते. हे चपरी. अरे एका पर स्त्री सोबत वडा खाल्ल्याने ती काय डाव होत नाही. भाई मुंगीच्या श्रापाने हत्ती कधी मरत नसतो. भाई हत्ती बोलला तर तुम्हाला हत्ती. हत्तीच्या मारी भांडण लावायचे का तुला आमच्यात? हत्ती बोलणार आहे का तो मला? हत्ती बोलणार आहे का तो मला? हो भाई इकडं. हत्ती बोलणार आहे का तो मला? थंड थंड. आईच्या नको रे, आई कॉफी नको रे. आई पोरी कुठे आहे रे? दाखव. जाऊ द्या रे, झोपू द्या मला तुम्ही. ही बघ काय क्लास आहे यार. नंबर 1 झकास. अशीच पाहिजे आपल्याला. हो सरदार सावकाश, पोरी घाबरतील. ही कोण रे? हीच का बाई ती स्वप्नाली जिने तुमच्या कानपोटा. अरे एका म्हशी शेजारी उभं राहिल्यावर शिंग धरती मारणार. कॉटन सिटी, अवकात सांभाळ स्वतःची. भाई रुपाली मस्त आहे रे, पण साधा हा 1.5 फुटा कोण आहे? फोटोची वाट लावली आहे. कुठनं येते छपरी काय माहिती. भाई तुम्हीच तर आहात. साला पोरांचे फोटो मागून काढतो. चल पोरींचे दाखव आता. वा वा वा, काय सुंदर या मुली. अप्रतिम, अगदी अप्रतिम. हिरेटोपवाली कोण आहे रे? काय हाईट आहे यार तिची. 5'7", 5'8", एकदम आपल्या हेडची आहे बघ. स्वतःचा वॉकी टॉकी निघला मोबाईल टावरच्या माग. अरे कसं करणार? लटकशील आयुष्यभर. कोण आहे रे? इकडे खाली बघ, खाली बेसमेंट मध्ये. अरे काय करणार? काय करणार सांगू का? दाखवू का काय करणार? जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. ही थंड घेणार यार. हो बघ ना. अरे माझ्या हातून एक बाल हत्या होता राहिली आज. पोरांनो, ज्याला पोरांमध्ये भांडण नेहमी पोरीमुळेच होतं. आता रामायण कुणामुळे घडलं? सीतेमुळे. महाभारत कुणामुळे घडलं? रुक्मिणीमुळं. तसंच भाई आणि गंधर्वमध्ये भांडण कुणामुळे घडलं? मुलींमुळं. समजलं ना भाई? या कॉलेजमध्ये राहायची 12 घडी मी तुला सांगितलीये. तू काय लेक्चर द्यायला लागलाय मला? तसं नाही भाई. मुली या मतलबी आणि डबल स्टँडर्ड असतात. एकाच वेळी कित्येक जणांशी बोलतात आणि प्रत्येकाला वाटतं आपणही तिचा पहिला. सगळ्या मुली ना तशा नसतात. हा
अशा कशा नाही? अरे आज त्या 1.5 गमलेच्या मुलीमुळे इथे पानिपत घडलं असतं. शेवटी सगळ्या मुली या एकाच माळीच्या मुली असतात. अरे सोनारे ते सगळं त्या पोरी बघा कसल्या दिसून राहिले. अरे काय त्या मुली, किती ते फिल्टर, कधी कुत्र्याचं कधी मांजराचं. किती पावडर लावलाय साला. एवढ्या पावडर मध्ये आपला 2 दिवसाचा कॅरम खेळून अरे तेच ते फोटो नाहीयेत ते. बारकावे बघा बारकावे फोटो काढते ते. शौर्य तू फोटो काढ आणि तू गंधर्व बस तिकडे. रेडी? हा रे विचारू दे. एबी कशी दिसते, एबी कशी दिसते. अरे रेडी? असे काढतात का फोटो? बस तिकडे मी दाखवतो मुली कशा फोटो काढतात. ठीक आहे शौर्य याचे फोटो काढ. रेडी? अरे थांब रे, चष्मा काढू दे. रेडी? अरे थांब ना, केस पुढे घेऊ दे. बाबा रेडी? नाही ना, थांब ना, आता फायनल टचअप. हा रेडी? खजान. हे बघू हे काम काढलंय, डिलीट करते याच्यासोबत काढू. सूर्य याच्यापेक्षा आपण ग्रुप फोटोज काढू ना. तूच आहे. मुलांसारखं झालं ना, पण आपल्याला मुलींसारखा फोटो काढायचा आहे. तो कसं करणार? मी सांगतो. स्टँड इन अ स्ट्रेट लाईन, स्टँड इन एनाटॉमिकल पोझिशन. अरे एनाटॉमिकल पोझिशन. अरे ये जमते ना Now lateral rotation of left leg. Flexion at knees. अरे एवढं नाही रे, partial. All the pulsing of right hand. Flexion. आता right turn with tilt. 1, 2, 3. फोटोग्राफर झालेले हो का? हो, मग मी तर भरपूर फोटोज काढले वेगवेगळ्या पोजेस देऊन. म्हणजे माझा फोटो सेशन मिस झालं की काय? नाही ग, ते मीडियाचे फोटोग्राफर्स होते आणि मग पोलिसांनी येऊन डीजे नाईटचा तर बँडच वाजवलेला. चालायला किती गरमी होऊन राहिली ते इथं. कशाला तुम्ही तू पाहिलं होतं ना मग तिले? ते मेकअपचे दुकान चढत चालली, 2 किलो मेकअप चोपून आणते थोबड्याला. काय झालं पोट्टे? किती वेळा सांगितलं मी तशी फील्ड मध्ये एकदम कम्फर्टेबल असते. फक्त फोटोज काढताना पोज देऊन जरा कंबर दुखून येते, तसं काही नाही. तिने पाहिलं होतं का ते झगमग चांदणी पटतली? हो झगमग मला बघा लावली ती भडक लिपस्टिक आणि घातलाय तो लाल जगा. किती भंगा सुंदर
आधी मी आदित्या सोबत फोटोज काढले, मग कपिल सोबत photos काढले, आणि मग सॅम सोबत पण फोटोज काढले. या सगळ्या मुलांसोबत फोटोज काढले की मला उशीर झाला. बघ 11 वाजले, उशीर झाला. न्यू घड्याळ हो, पण राहू दे, यू कॅन अफोर्ड दॅट. अय्या, तिनं सेम पाहिलेला आझाद मैदानासमोर. तुम्हाला माहितीये आज मी 1760 फोटो काढले. बघा बघा. मधू सांग ना, मी हिडीपीस ठेवू की हिडीपीस? कुठली ठेव ग? महितच दिसते. नाहीच दिसते. थँक्यू. इकडे तर पा पोट्याचे फोटो अपलोड झाले ना. ओ माय गॉड, अगं ते क्यूट दिसतोय. काही पण म्हणजे भंगार दिसून राहिला तो. ओम नमः शिवाय. शिव. काय रे देवा, काय चाललंय या मुलींचं? फोनची शुद्धी करून घ्यायला हवी बरं. काय बोललं? सगळ्या फोटोजमध्ये सेमच एक्सप्रेशन. तू चांगली ऍक्टिंग करतेस, करून दाखव ना. हो मी दाखवते. हा, पोज 1. नाही ग, रोमॅन्टिक. करेक्ट. पोज 2. नाही, प्राऊड. करेक्ट. पोज 3. सॅड. नाही, आता कॉन्स्टिपेटेड. तुम्हाला माहिती असतो कॅमेरामॅन सारखे माझेच फोटो काढत होतो, पण तू त्याचा सूर्यभाई सारखं मध्ये करत होता. तो सूर्यभाई, त्याची तर बरोबर मला पट्टी लावली मी. तो आणि त्याचा पंटर म्हणजे काय, छटाकभर कोथिंबीर आणि शेवगाची शेंगपुरी. त्याचा तो रूममेट गंधर्व तो दिसलाच नाही मला डिजनेट मध्ये. कारण 9 वाजले की यवतमाळची लोक झोपायला जातात ना. काय मुलं आणि काय यांचे पोजेस. आणखी डान्स, बाप रे, कसला डान्स करतात ही मुलं. मधूस तू करून दाखव ना मधू. हो, ये ना मधू माझ्या बरोबर करायला, आपण करूया. अगं नाही ग, मला तर फक्त भरतनाट्यमच येतं. एक्झॅक्टली असंच नाचतात ही मुलं. तो लाव ना. तो गाणं कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला. फोटो आता सगळ्या मुली अशा नसतात रे. ए, सगळ्या मुली तशा नसतात. म्हणजे सगळ्या मुली तशा नसतात रे. आता काय करा मग, बाधा झालेली दिसते कोणाची तरी शौर्याला. काय सांगू यार तुला, खरं सांगू का? खरं सांगतो, मला कळत नाही मला तिच्याबद्दल काय वाटतं. पण काय दिसते आरती, काय बोलते, मंत तिचं हसणं, मंत तिचं बोलणं. मंद कुठली? सगळं झूट असतं बरं ना. काऊन तुला कधी पटली नाही म्हणून का? 36 पोरींचा अनुभव आहे आपल्या पाठीमागे, तरी त्यातली एकही शेवटपर्यंत टिकलेली नाही आपल्यासोबत.
अरे अशी कशी टिकणार? आणि 5वीचं बोर कोणच सांभाळणार? अरे 36 मजली इमारती समोर ही 10 फुटाची झोपडी शोभून तरी दिसते का? मार खाते बघा आता माझं हे पकड. एक तर तुमच्या आधीच्या नाईट मुळे रात्री झोप येत नाही. घरी गेलो होतो घरी बायको झोपू देत नाही. पण नाईट वॉचमॅन मला झोपायचं तरी कुठं? अरे यार कोण आहे यार एवढ्या रात्रीचं मती मन दंगा करायलंय? ए शान्या नाटक करतो का? चल बाईस. काय करताय रे? काही नाही काका, अभ्यास सुरू आहे. अच्छा अभ्यास करताय. मी का तुम्हाला चुकीचा वाटलो? या शाण्याचा आवाज तर कॉर्डरेट पर्यंत जात होता. आणि म्हणते अभ्यास करताय तुम्ही. लॅपटॉप बाप्पा कोरे तुमच्या बॅचची आहे की काय बरी? अरे ओ काका जरा सांभाळून. तसा आमचा विषय पोरींचाच चाललेला हो ना शौर्य? अरे सांग ना सांग. माझ्या 20 वर्षा सर्व्हिस मध्ये अशी बरेच मॅटर बघितले मी, ज्या मॅटर मध्ये फक्त वाट पोरांचीच लागते. बोला बरं लवकर. अरे सेकंड इयर मध्ये चांगली वाटणारी ही भूत इंटर्नशिप पर्यंत कोणाचं भूत कोणाच्या डोक्यावर चढेल. आमचा विषय ना तसं नाही. अरे मान एक तू सगळ्या पोरी सारख्या असतात. ऑल गर्ल्स आर शेम अँड ऑल बॉयज आर शेम. या शाण्याचा मॅटर हातावर चालले वाटते. सांभाळायला आणि सांगतो गोंधळ करायचा नाही नाहीतर ते ऐकला का रे? ते वॉचमॅन काय बोलला तुला? हे तुला सांगतो तुझ्या डोक्यात तुला फरक पडू दे. तू ना कितीही बोल, तू ना इतकं म्हणजे असं नसतात रे. ती म्हणजे हट. ती माझ्या सुखी आयुष्याची वाट आहे रे. यार तुम्ही नाही समजणार. हे पण सगळे मुलं असे नसतात. मधुरा तुला कोणी आवडलंय वाटतं? म्हणूनच सांगत होते मी आज तिच्या राशी भविष्यात आलाय कोणीतरी हिला कंटाळणारा म्हणून. ए तसं नाही ग. तू समोर नसला ना की जीव कासावीस होतो ग. पण जेव्हा तू बोलत असेल तेव्हा जळत असेल ना तुही. आणि तू जेव्हा जवळ असतो ना तेव्हा पोटात कस तरी होतं ग. अगं तुला प्रेम नाही अपचन झालंय. मधुरा इकडे इकडे बस. अगं मधुरा सर्व मुलं सारखीच असतात ग. आज माझी मधुरा उद्या कोणी वसुंधरा परवा हिला सोडा तिला धरा. सगळे मुलं असे नसतात. तुम्ही का समजून घेत नाही मला? हॅलो, हां ब्लड पाहिजे. बी पॉझिटिव्ह आहे का रे? कुणाकडे बी पॉझिटिव्ह ब्लड? आपल्याकडे बी पॉझिटिव्ह आहे ना, आपलंच आहे. अरे आपल्या तर रगातच BH पॉझिटिव्ह आहे. शौर्याला काय झालंय रे? हे बघ शौर्य, तुला समजून घ्यायची नाही तर समजवण्याची गरज आहे. समजवायला याला कोणीतरी. हे नाही तू आमचं गेली काय करू दिवसातले 18 तास सोबत फिरून शेवटी जाताना सी यू मिस यू असं बोललं नाही तर आय लव्ह यू वरून इट्स नॉट वर्किंग वर येतात त्या मुली.
जरी असतील वर्ष 2 वर्षापासून रूममेट, दिसत असतील घट्ट मैत्रिणी, तरी मनात राग ईर्ष्या ठेवून खुन्नस करणाऱ्या ह्या मुली. आणि कपाटात एकाच कलरचे 40 ड्रेस असले तर आपल्याला आवडता शेड नाही म्हणून, आणि तो जर कपड्याचा शेड भेटला तर त्याला मॅचिंग नेल पेंट आणि हेअर बँड नाही म्हणून तो ड्रेसच नाही घालणार आहे ह्या मुली. बरोबर. अरे आणि चुकून जरी आमची नजर यांच्यावर गेली तर ती लाईन मारण्यासाठी, अरे चुकून जरी मदतीचा हात समोर केला, अरे तो सुद्धा लाईन मारण्यासाठी करतोय असं समजणार आहे या मुली. थोडं चांगल्याने बोललं की प्रत्येक गोष्टीवर जज करणारी ही मुलं. 4-4 दिवस एकच शर्ट घालणारे आणि जर आपण शॉपिंगला गेलो तर जग डोक्यावर घेणारे तीच मुलं. फर्स्ट डेटला 18 तास सोबत राहून 18 ठिकाणी फिरणारे आणि त्याच डेटची तारीख न लक्षात राहणारे ती मुलं. आखरी वेळ कधी आवड गेली तर 1857 मध्ये गेली. असे ऍटिट्यूड सांगणारे हे मोठे. काय रे शौर्य? मला ना तुझ्याशी बोलायचं होतं का? मला इथे काहीही बोलायचं नाही आहे तुझ्यासोबत. अरे अरे मधुरा, तू अजून इथंच? हो, तूच म्हटलं होतं ना की तुला काहीतरी बोलायचं आहे म्हणून. मला ना फक्त आपला लेक्चरचं विचारायचं होतं गो. हो का? ते कसं आहे ना, आज सकाळचं लेक्चर ना कॅन्सल झाला. कॅन्सल झालं? हो. अरे वा. मी ऐकलं आहे की आपला कॉलेजच्या जवळ नवीन हल्दीराम उघडलेला आहे. तू येशील ना माझ्यासोबत? मी नाही येऊ शकणार, माझी पोस्टिंग आहे. हा पण गेला. एरवी स्वतःच्या बापाला सुद्धा न घाबरणारे हे वाघ पोरगी समोर आल्यानंतर बकरी बनून जातात. हेच मला समजत नाही. माझ्या 20 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये अशी खूप मुलं बघितली मी जी गायटन वरून सॅम्बुलिंगमवर आलेली आहे फक्त मुलींमुळे. आता तरी जातो कुठपर्यंत ते बघूया.
काय ते आभाळ. किती रोमॅन्टिक. मी इथे बसली आहे आणि तुला आभाळाची पडलेली आहे. खरं सांगू तर विश्वासच नाही होत आहे. आपण दोघं इथं एकत्र बसलेले आहेत. तुला आठवते तू लायब्ररीमध्ये असताना माझ्याशी किती बोलायचा प्रयत्न करत होता आणि मी मुद्दामून तुझी मजा घेत होते आणि तुझे ते मित्र सारखे मला वहिनी वहिनी म्हणायचे. हे आपला रोमिओ कुठे गेला रे? बोलव त्याला, लगेच बोलव. अरे हो साला, कधीचा गायब आहे. थांब, मीच कॉल करतो त्याला. हा शाळेला भाईचा फोन काढला. रेंज नाही. अच्छा थांबा. शाळेला परत काढला. सिक्रेट फोन मधून असं म्हणतोस. ठीक आहे. लागला लागला लागला. हॅलो हॅलो बोलतोय रे. बैताड कुठं आहे रे? भाई भाई मी ना इथे डिमांडला आलोय भाई. डिमांड भाई म्हणते काय? तुम्ही पण तिथंच. आई मी ना आता मिठासला आलोय भाई. आतापर्यंत मी तिथं आम्ही तिथं आझम समोर होतो. आणखी आता आम्ही मिठासला आलोय. मीचे आम्ही कधीपासून चालले रे? हॅलो हॅलो हॅलो. फोन काल परवा आलेली ती मधुरा घेऊन गेली आपल्या शौर्याला आणि आपण बसलोय हातावर हात ठेवून. पण आता नाही, याच्या विरोधात आंदोलन होणारच. कांद्याला भाव. अरे कांद्याला भाव. अरे मधुरा ऐक ना, उद्या प्रॉम नाईट आहे. हो तुला माहित माझे सगळे मित्र ना सोलो चालले आहेत. माझ्या पण सगळ्या मैत्रिणी सोलो चालले. सोलो सोलो मी ही गेम खेळतो. आपण काहीतरी खाऊया ना. ना आता बोलायची. गेल्या वर्षी प्रॉमला 5 सिंगल क्लासेस काढलेला, पण या वर्षी एक कमी काढावा लागणार. अरे आज आमचा मित्र आमच्यामध्ये नाही याची मला फार खंत वाटते रे. खाऊया ना काहीतरी. काय करायचं सांग ना. बास्किन रॉबिन्स मध्ये जायचं. ताई तुला सर्दी होईल. वेनेशन मध्ये जायचं. वेनिशियन. ताई तुला सोडून येऊ चल. अरे मस्करी गेलेली. पाणीपुरी खायला जायचं. पाणीपुरी खाऊ चल. मग शेवपुरी पण खाऊया. शेवपुरी पण मग भेळपुरी पण खाऊया. भेलपुरी पण चालतं ताई प्लीज. चला चला निघा लवकर.
हे पोरं बसता तिथे चाळे करत आणि नाईट ड्युटी आम्हाला करावी लागते. मग तुम्हीच सांगा आम्ही प्रेम कधी करायचं? माझ्या 20 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये अशी बरेच बघितली मी जी बंदा तुटली आहे. आजकालची पोरपोरी एवढी बरबाद झाली ना, 4 मुलांची चांगली संगत सोडून एकमेकांच्या पाठीमागे लागली आहे. हो बाबा हो, पोहोचलो मी. कुठे होतास? अरे आलास, दिवसभर कितीही पोरी सोबत फिरलं, शेवटी इथंच यावं लागतं ना अवकाटीवर. जेवलोय मी. माहिती आहे रिकाम्या खिशानं काय जेवलेला आहे तू? जेवली तुला कशी काय माहिती नाही जेवलोय? अरे 40 लफड्यांचा अनुभव आहे इथं. बराई प्रॉमला येते ना तू? हो, आपली भाई गँग तो पुरी सोलो जा रही है. म्हणजे बजरंग दल. यस. तसं सोपं का बरं? अरे आपल्याला कुठे कोणी भेटणार आहे? खरं खरं. ऐक ना, सगळे मित्र ना सोलो चालले आहेत, तर तुम्ही त्यांच्या सोबत या, आपण सगळे सोबत जाऊ. नको पोरी नको. आपण आपला जाऊ. This year prom with my Bajrang Dal. For watching beautiful girls. I can't bear this excitement. यार किती वाट पाहिजे शौर्याची, किती वेळ झालं तर इथे बसलो आपण. हा ना साला, 1.5 वर्षाच्या सगळ्या वायवा मिळून सुद्धा इतका वाट बघितलेला नाही कधी आपण. कुठे गेलाय हा शौर्य? अजून आलेला नाही. सॉरी सॉरी सॉरी. आणि काय शौर्य, अरे. किती तो वेळ? मी ना टाय विसरलो तर मध्ये यार, सॉरी. मग जाऊ द्या, आता आला ना तो वेडा. चला चला आपण जाऊ. ए थांब थांब, आता मुली नाही आली. काय आयटम येत नाही तुझी? अरे कॉल कर. बॅलन्स नाही, मिस कॉल दे. नाहीतरी प्रॉमचे पास करून याचे खिशात पैसे तरी कुठे उरणार आहेत. ते पण आहे, बरोबर आहे, बरोबर. या शौर्यमुळे ना आम्हाला मुलींची वाट बघायला लागते. हा नाही थांब, टेन्शन घेऊ नको, मी बघतो. ए मेल्या, चालल्यात काय? आज मुलींचं हॉस्टेल असते, माहित नाही का तुला? काय ए मेल्या, काय बघतोच बेडक्यासारखं? चल निघ. आलो आपण बोलून. एकदम डेअरिंग मध्ये गेलो. वॉचमनला पण घाबरलो नाही. खूप मारली ना? पण तुला कसं कळलं? नाही, तो पक्के आलता तुझ्या मागे मागे. मग मुली यार, किती वेळ लागणार आहे यार? अजून आलेल्या नाहीत. अरे थांब ना, 2 मिनिटं प्लीज. वाट तर लागणारच आहे यार. वीट येईपर्यंत वाट पाहावी लागत आहे. कुठं या ना लवकर. अरे येतात का नाहीत पोरी? राहू द्या.
पोरींमुळे ना बोला यार पूर्ण तुम्ही बरोबर बरोबर सांगणार होतं यार. त्या मुलींमुळे ना पूर्ण वाट लावलाय माझी. खिशात एक सुद्धा फूल घ्यायचे पैसे नाही आहेत. यार खरं फार दुष्काळ पडलाय रे मुलींचा. अरे आपण काही बोलायला गेलो तरी लगेच सुरू होतो त्यांचा वर्ल्ड वॉर 3. अरे पण मुलींना भांडण करायला लॉजिक नाही लागत. हा ना साला अक्षरशः दुष्काळ पडलाय चांगल्या पोरींचा. एक तर चांगली पोरगी भेटत नाही, भेटली तर ती चांगली वाटत नाही, आणि जर दोन्ही गोष्टी जुळून आल्यास तर ती मग भाव देत नाही. अच्छा, चांगल्या पोरींचा दुष्काळ तर चांगल्या पोरींचा महापूर वाहतोय रे. एक कसले चांगले रे, 4-4 दिवस आंघोळ करता का? एकदा आरशात कोबड बा तुमचं. 4-4 तास यांच्या थोबाडाचा पाहिजे स्वतः समजता तरी काय? इंद्रपुरीची अप्सरा. तुम्ही 4-4 तास उभे राहतात ना PMC वर. आणि जर असं वाटत असेल ना तर एकदा सायकॅट्रिक जाऊन भेटून या. दिस इज युअर सायकोलॉजिकल मिसअंडरस्टँडिंग. तुमच्यासारखे ना तुमचे विचार. तुम्ही सगळेजण डोकं तपासून आला आहात ना, आहे की नाही, की ते पण हॉस्टेलवर सोडून आला आहात? काही बोलायचं नाही आमच्या हॉस्टेल आणि आमच्या मित्रावर. अरे तू स्वतःला हजारो भेटतील मला, हजारो. असे आहात मला माहीत नव्हतं म्हणून. आणि तुम्ही असे आहात हे मला माहित होतं. या जगात या मुली नसत्यात तर किती बरं होतं नाही. बरोबर बरोबर. आणि या जगात हे मुलं नसते ना तर आणखीन बरं झालं असतं. अरे किती समजवलं यांना पण ऐकतील तर ना. हे मुलं मुली एकमेकांचं मन समजून घ्यायला बिलकुल पण तयार नाही. यांना तर अद्दल घडवलीच गेली पाहिजे. मिस करतो आता काहीतरी जांगळ गुत्ता करण्याची वेळ आलेली आहे. केकचं काय झालं रे? आणि गिफ्टचं काय झालं? अरे ते केकचं काय झालं रे? हो गंधर्व गेला ना आणायला. सांगितलं ना त्याला स्ट्रॉबेरी फ्लेवरचा पाहिजे. आणि गिफ्टचं काय झालं? अबे पिंक फेवरेट आहे ना त्याचा. गोल्डन ग्राफिक सांगितली काय? थांब मीच सांगतो कॉल करून. हॅलो गंधर्व, हा गिफ्टचं काय करतोयस? अच्छा ठीक आहे. हा आणि ऐक आपल्या पिट्ट्याचं नाव टाकायला विसरू नको. फुगे फुलवलेत त्यानं. आणि हा फ्रेशोरियाचं पण नाव टाक. कॅन्डल्स लावलेल्या त्यानं. कॅन्डल्स लावलेल्या ना. ठीक आहे. आणि ऐक
हे बघ, माझं नाव सगळ्यात वर टाकशील, कारण की सगळ्यात जास्त क्वांटिटी मी दिलेली आहे. ए आला केक, आला केक, आला केक, आला. कुठून आणलास रे? दाखव ना, दाखव. कामात नको. 5 4 3 2 Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. कसा वाटला? आई मस्त होता. आपण केलंय सगळं. क्यू आई हे शुगर फ्री आहे ना? माहिती तू डायटवर आहेस. गिफ्ट 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 पण आणलंय. पावणे 12 झाले ना. तर मी काय करू ग? अरे आज बर्थडे. हो, तुझा बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी पावलं. माझा नाही, त्या तुझ्या रूममेटचा बर्थडे आहे. मन मन मन. हॅपी बर्थडे. एक मिनिट. नक्की कोणाचा बर्थडे? त्या माईला इकडे या. आपल्या काव्याचा बर्थडे. शाळेला तिचा बर्थडे होता. आता तू हिला डबल हाणा नंतर. केक केक कुठे आहे? आपला केक आण पहिला. केक आण. शाळेला 10 मिनिटं राहिले फक्त. मी केकचा बघते, तुम्ही पोरींना बोलवा. हेलो, पिस्ता शॉप. हाँ वही 5 फ्लेवर केक चाहिए था. 400 रुपए. हेलो बालाजी. हाँ अपना वो सस्ता वाला केक भेज दो 10 मिनट में. 150 का है ना? हाँ वही डन. केक से झालं. हैप्पी बर्थडे. 1 2 3 4 17 18 अरे आपली सिस्टीम फॉलो करायची आहे. हिला सोडा, तिच्या रूममेटला हाणा आधी. मन. केक आला. तुला केक आला का? तिकडे कुठे चालली? चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. 5 पाऊंड घरावर घ्यायचा. 1 2 5 सेकंदाचा आज केक संपला. तर बघितलं ना मंडळी, माझ्या जांगगुत्त्याप्रमाणे मुलं मुलींसारखा आणि मुली मुलांसारखा विचार करू लागले. आता याच्या पुढे काय होते ते बघूया.
आज पण हारली इंडिया. अरे हे सांगतो मी त्या शर्मामुळेच झालंय. शर्मा, ईशांत शर्मा, अनुष्का शर्मा रे. अच्छा ती काय? नाहीतर काय. अरे बघा तुम्ही, तिच्यामुळेच झालं सांगतो मी शौर्य. पहिली काय रे शौर्य? कालची मॅच त्याला काय झालं रे? रागवलायस का? अरे या लहान सहान गोष्टींमुळे रागवत नसतात. आणि कसं असते, तुला टेन्शन आलेलं असेल ना, आम्हाला सांग, आम्ही तुला काही समजून सांगू. अरे गंधर्व, अशा कशा करू शकते ती? तिने हट, मी ना बोलणारच नाही तिच्याशी. तिने मला सॉरी बोलायलाच पाहिजे. बरोबर आहे तुझं, तिला पण कळायला पाहिजे. कोणी जवळचं सोडून गेल्यावरती वाटतं कसं. आता आपल्या सूर्याबाईचेच पाय ना, आणि 40 मिनिटं राखी बांधली म्हणून रडत बसलाय. काय म्हणतोय? काही नाही बाई, तुम्ही रडतो तर सांगत होतो. काय? अरे रडतोय कशाला? आज ना मी फार खुश आहे. आज काव्या मला डेटवर घेऊन जाणार आहे. 41st? नाही रे, ही शेवटची, पण एकदम आपल्या हाईटला मॅच करणार. कसा दिसतोय रे मी? खरंच? पण नाही रे, मला जरा पावडर कमी लागली असं वाटतंय. आणि माझे कर्ली हेअर्स आहेत ना, तर ते स्ट्रेट करून येतो. चला. सूर्य, तुला सांगतो, तसं मला चुकल्या करायची अजिबात सवय नाहीये. तुम्ही आहे म्हणून मी सांगतो. हा सूर्य आहे ना, तो रवी रोज नवीन एका पोरीसोबत दिसतो. तेच तर म्हटलं, की रोज एकदा जातो तरी कुठे? अबे फ्रेंड्स असतील. गप रे, तुला नसते माहित काही. पण मला हेच कळत नाही यार, या मुली कशा बसतात मुलांच्या जाळ्यात. अरे तुमचे गॉसिपिंग चालू ठेवा. मी चाललोय शॉपिंगला. कुठे? अरे ते आपलं आकाश मॉल आहे ना, तिथे 30% डिस्काउंट सुरू आहे, माहितीये का? बेस्ट स्टॉक आहे म्हणतात, बेस्ट स्टॉक. हे कसलं बेस्ट? बेस्ट तर ट्रेंड्स आहे. 40% ऑफ, 40%. 40%? अरे पक्का मग तिथेच बेस्ट स्टॉक असेल. चल 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 चल. ए नको नको, मला सिरियल बघायची 7:30ची. वाटलंच होतं. चल ना शौर्य, तू तरी येतो का? नाही. जाऊ द्या, एकटाच जातो मी. सूर्य, तुला सांगतो, गंधर्व आहे ना, दिसतोय तसं अजिबात नाही. पुढे पुढे गोड गोड बोलतो आणि मागे मागे काय? जाऊ दे, माझ्या जिभेला कशाला पाप लावून घेऊ मी. मागे काय? नको नको, राहू दे. राहू दे. ठीक आहे, राहू दे. अरे तू विचारतच आहे, सांगतो तुला कसं. मला चुकल्या करायची अजिबात सवय नाही. त्या दिवशी लायब्ररीमध्ये मधुराचे सुचलून देताना कसा हसत होता, शकुनी मामा सारखा. आणि तो बसून तिच्या मागेच लागलाय. मला वाटलंच होतं काहीतरी काळवेर आहे, पण माझी मधुरा तशी नाही ऐकली. तो आरसा घे. हे घ्या ना बाई. नाही ते काय ना, बऱ्याच दिवसानंतर डेटवर जातोय. कसा दिसतोय रे मी? बाई छपरी. बाई, एका कावळ्यावर श्रृंगार करताना ते का मोर दिसत नाही. हा, कावळा बोललास? मला कावळा बोललास तू? जा पट्टी. दाखव, ब्लूटूथ सेंड कर ना मला. ब्लूटूथ न सेट कर म्हणते. येड्या म्हणाला येड, वैजाला म्हणते येड. उडव, तू माझीच उडव. हा, मी जातो डेटला. भाई डेटला चाललेले? हो. तर 2-2 तासाने कॉल करा. हा. आणि तिला
तिला जास्त जवळही येऊ देऊ नका. आणि हो काय रे? 11 वाजायच्या आत तिला सोडायला सांगा. अरे हो. तर ऐक, माझ्या मम्माचा फोन आला तर काय सांगशील? काय सांगू? लायब्ररी मध्ये गेलाय म्हणून सांगून दे. दारू पिणं लाईफचा महत्वाचा पार्ट आहे. जर वाईन पिण्यात सायन्स आहे तर देसी पिण्यात आर्ट आहे ना. आणि मग फळवायझर. वा क्या बात. ओ मेरी जान जाने मन. ए मध्ये ए हिला काय झालं? तूच विचार. काय यार विचारायचं होतं ना आतापर्यंत. राईट आर्म ओव्हर द विकेट. नाही ना यार, छक्का मारला ना त्या पोरीने. काय केलं तिने? आता मला सांग, पॉइंटवर बॉल आला की येतात की नाही 2 रन? येतात की नाही? येतात की नाही 2 रन? धावलीच नाही ना ती गेंडी. त्या माईला घ्यायचं होतं ना कोपच्यात तिकडे. मग काय घ्यायची ना वाटली. पण यार तुम्ही काल का आला नाही प्रॉमला? विचारू नको यार. चांगला प्रॉम नाईटचा प्लॅन बनला. ही मधुरा आणि हिचा तो फालतू आयटम आणि त्याच्या फालतू मित्रांनी सारी वाट लावली प्लॅनची. नाही तर काय झालं मधुरा? काय नाही गेली? चल डोक्याने याचं शॉट नको घेऊ. आता ही फ्रंट फूटवर येते. तेच आपलं नेहमीचं. त्याच्या तिथे रुसून बसणं आणि इथे रागवणं. पण मी काय म्हणते, तुम्ही टीममेट्स आहात ना तिच्या. तो 1.5 दमडीचा कोणतरी पोरगा बाउन्सरवर बाउन्सर टाकतोय आणि तुम्ही बघत बसलात. काय करणार होतो त्या. हे मध्या मी सांगते ना तुला टेक्निक. या पोरांकडे ना लक्ष नसतं द्यायचं. त्यांना असं फास्ट बॉल सारखं सोडून देत असतं. या सगळ्यांचा एक चूक आहे. खंबा बर क्वार्टर चप्पी कॉन्फिडन्स थोडासा निदान तीर्थ वाढवणे. लेक्चरला चाललात का? नाही. कोणाचं लेक्चर आहे? माहित नाही. टॉपिक कोणता आहे? माहित नाही ग. बरं मला सांग. साबण नाही. 8 दिवस झाले आंघोळ केली नाही. 15 दिवस आता माझा साबण संपला. 4 दिवस रूममेटच्या साबणवर काढलं आणि 4 दिवस निर्मावर काढलं. पण आता काय करू? साबण आहे हिला काय झालं? काय झालं मधुरा? शौर्य रुसलाय. तुम्ही बोलत नाहीये. बरं मला एक सांग. साबणी भाई निरान आपल्याला तरी सांग काय झालं? काय सांगणार आहे ग? माहीतच आहे सगळ्यांना. आयता रुसून बसलाय आपला. आधी मधुरा भांडणं करायची आणि मग रुसून बसायचं. कोणी सांगितलं होतं त्या 1.5 दमडी पोराच्या मागे लागायला मग? नाहीतर काय नुसतं थोबाडच चांगलं आहे त्या पोराचं. मंद असतात ती मुलं. जरा काही प्रेमाने बोललं तर प्रेम वाटतं. आपण नुसतं टाइमपासच करायचा. तुला दुसरा काय लावण्यासाठी का?
आपली लागू शकते का कसं एकदम सोपं असतं. चांगला मुलगा दिसला मग काय इन्स्टा व्हॉट्सअप चॅटिंग कॉलिंग मीटिंग झाली की सेटिंग. बरोबर आहे. तर मध्या मी काय सांगते तुला, त्या विषय तो हा पोराचा विषय आता कायमचा सोडून दे. असं नाही ग, तसं चांगला आहे तो. मित्रांमुळे बोलला असणार आणि मी पण जरा जास्तच बोलले. मला शाळेला परत तेच. किती वेळा सांगायचं, नुसतं चांगल्या दोघांच्या पोराच्या मागे नाही लागायचं. ऐक काय सांगते मी, लडके में ना अक्कल होनी चाहिए. सूरत तो गुजरात में विषय म्हणून जाते का तू लायब्ररी मध्ये पोरं टापायला. बाबूबाई तुझं ना बेसिक मध्येच राड आहे. चांगली पोरं टापायला लायब्ररीत नाही, अड्ड्यावर जायला लागतं. चल अड्ड्यावर, मस्त हिरवळ दाखवते तुला. अरे कुठे आहात ते, या ना लवकर. काय कसं काय म्हणतो माहोल? या पोरांना काय प्रॉब्लेम आहे आपल्याशी? आपण काही चांगले दिसत नाही का? आपल्यात काही कमी आहे का? कमी नाही, जास्त ते जरा. चालेल चालेल चालेल. अरे ते अनकॉन्ज्युगेटेड बिलिरुबिन आहे रे. कॉन्ज्युगेट झालं ना की जॉन्डिस होतं, जॉन्डिस. बरं मी काय म्हणतो, ते काय करताय? चल चल बघू. अरे बाप रे, आपलं खूप जास्त राहिले रे. चल 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 चल. ते काय अभ्यास करायला गेले का? चल आपण पण चल. ही पोरं खूप पागल असतात. दिवस रात्र लायब्ररी मध्ये बसलेली असतात. इंटरनल एक्झामचा अभ्यास सुद्धा युनिव्हर्सिटी सारखं करतात. तू माहिती आहे आणि किती लायब्ररीत जाते ते. मग काय, जागा हवी असते आपल्याला आणि अभ्यास सोडून बरेच गोष्टी असतात लक्ष देण्यासाठी. हे असे यार किती हॉट दिसतंय. तो का अक्षय यादव, बायोडाटा विचार ना. अक्षय यादव, वय 19, वजन 56 किलो, राहतो नाशिकला. उंची 65. आत्तापर्यंत 3 नोकरी झाली, DT 1 आणि DT 7, आता DT 3. पण हा सुटण्याच्या मार्गावर आहे, चान्स मारून घे. 9751619787. ए मधुरा, कुठे चालली? हॉस्टेलवर. हॉस्टेलला तर काय करणार आहे तू? आणि तो तुझा आयटम आल्यावर लायब्ररीत हॉट दिसतोय एकदम. दर्जा. हो का? चालते यार. काय बे, सेटल बिटल नाही झालं वाटतं तुमचं अजून. लय भाव खाता यार. जाऊ दे, चालले मी हॉस्टेलला. तुम्ही येता का? नाही. ओय ओय. हा तूच ये.
झोल झाला म्हणे. हो ना दीदी, 1760 पुस्तकं वाचले तरी वाट लागली शेवटी. कोणी सांगितलं होतं 1760 पुस्तकं वाचायला? अरे आपल्याकडे तर एकच उपाय असते ना, PSN असो व बायोकेम, फार्मा असो व गायनेक, किंवा असू दे ॲनाटॉमी, सर्वांवर एकच उपाय, भलारी भलारी. भले भले येऊन गेले, पण भलारीशिवाय कुणाचंच भलं झालं नाही. मग काय? आणि हे आमच्यासारखे ज्यांना पेपर 1 आणि पेपर 2 मधला फरक कळत नाही ना, ते सुद्धा 2 पेपर भरून येतात. अरे फक्त पेपर भरून यायचं असतं. हो ना. नाहीतर मायनर गोल होता. मायनरचा मेजर गोल ऐकलाय का? कान्हा कसा व्हॉट्सअपवर आला जसा पटकन सॉल्व्ह केला तसा एक्झामला जाऊन बसा आणि सपलीला पुन्हा बसा. मेन मुद्दा तर डाव पटवला की नाही? कसलं काय दीदी, नुसतं वाळवंटच भरलंय आमच्या बॅचमध्ये. चुकून दाखवून एखादं लिहून सापडलं तेही काटेरी रोपटं. ना दीदी, आपण भल्याने आपली लायब्ररी भरली. बरं दीदी, येते मी. हे थांब, चहा घेऊन जा. हे तुम्ही चहा घेणार? हो. ठीक आहे. 1 2 3 3 4. हो, आणते. आता येते खरी मजा या सर्वांच्या जिंदगीचा. झोल झालाय बघा, झोल. निघ रे तू. सर, मॅडम नाही वाटते. का तू? बोला, ऑर्डर बोला, ऑर्डर. 1 मेंदू वडा. हा, 1 मेंदू वडा. बोला, ऑर्डर बोला, ऑर्डर. म्हणाल तर जेवण लावून देतो. शेवपुरी 2 मिनिटा. चायला हे ऑर्डर आली नाही आतापर्यंत. कुठे गेला वेटर? आपण जाऊया कामराजवर. सॉरी 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 सॉरी. कुठं होती इतका उशीर? सॉरी यार, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. हा बोला, ऑर्डर बोला, ऑर्डर. हा, 1 मेंदू वडा. दे बेट प्र. हा बोला. 1 साधा डोसा. साधा डोसा नको. 1 दही समोसा. हो, मी काय म्हणतो, बोल ना. मॅगी हवी. मॅगी किती? 1 2 3. 1 मॅगी. मॅगी में पानी कम डालना और मस्त पैकी 1 फ्रेश लसूण और चिरलेला कांदा. चल. भैया भैया भैया, हा मला ना शेंगदाणे फार आवडतात.
त्यात तेही घालसा ना. ए शेंगदाणे उभा ते किचन दिसतंय का? किचन जा तू पण बनव मला बनव. मेंदूवडा. हा तर माझा मेंदूवडा आहे. मम्मी अरे काय चालूय पेंटिंग मध्ये? चल आपण जाऊ दुसरीकडे. ये रही सेंचुरी. यांची तर वेगळीच बॅटिंग चालली आहे. चल दुसऱ्या पिचवर जाऊ आपण. अरे यार हो यार चल ना. सर बोला साहेब ऑर्डर बोला. ऑर्डर. काश मेरी भी कोई होती यार. एक चहा. आणि मला स्टिंग शिवाय काय पीत नाही आपण. नखरे. मेंदूवडा. अरे यार पहिले बोलले का ना मेंदूला खत्म बोलतो ना यार. काय मग मजा काय म्हणतो तुझा शौर्य? आज सक्का रिप्लाय आला मेसेजवर. म्हणाला येतोय कॅन्टीन मध्ये. बर तुमचं परत काय जुळतं मिळतं की काय? तुटलं कुठे होतं ग? तसं त्याला हँडल करणं सोपं नाही. का बरं? का बरं काय? परवाच मावशीच्या घरी चालती होती तर म्हणाला शॉपिंगला घेऊन जा. ठीक आहे गेली शॉपिंगला घेऊन. तर मॅचिंग मॅचिंग बॅग फार मच्छी बाजार गेली त्याला मॉलचा. अरे तुझ्याबद्दल तो सोमेश विचारत होता. तो आपल्या बॅगचा ना. हा तेच ते. हा बोलली मी त्याच्यासोबत. चल मग आला तुझा डाव. तू बोल मी येते. सोमेश सोमेशला ओळखतेस का? हो हा मला कसं नाही माहित. नसेल रे माहिती. असो हा तसंही पूर्ण गोष्टी तू कुठे सांगतेस? कुठली गोष्ट? कुठली गोष्ट चुकली रे मी? कुठली? किती करायचं? आपण इथे खायला आलोय ना. तू काहीतरी ऑर्डर खात रे मी. हो खाल्लीस तू. मग मला खायचं काही गरजच नाही ना. अरे शौर्य तू बोल लोक बघतील ना. बघतील लोक. आता लोक आपण दोघांना एकत्र बघितलेलं ही पण तुला चालत नसेल. अगदी काय जातो मी. आता तर रामायण घडणारच वाटते. खरंच रामायण घडलं. वहिनी वाट लावणार आहे शौर्याची. कमिटमेंट दे मग बोल माझ्याशी. अरे पण मला वेळ तरी दे. वेळ आता वेळ हवी तुला. इतका दिवस काय टाइमपास सुरू होता का? हो टाइमपास सुरू होता आपला. टाइमपास सुरू होता ना? हो टाइमपास सुरू होता ना? मग ठीक आहे. आज
नंतर तुझा आणि माझा काही संबंध नाही. ठीक आहे, यापुढे तुझी वाट वेगळी आणि माझी वाट वेगळी. क्या बोलते बापली? दुर्रीतीने एक का आपण मारला? अबे शुद्धीत आहे ना बेबी? ए मध्ये टेन्शन काय कुली रे? तुझ्या दुःखात मी पण सहभागी आहे. 4 दिवस राहिले नाही सोबत आणि कमिटमेंटच्या गोष्टी करतो. थोडासा पण विश्वास नाहीये माझ्यावर. शंका, प्रत्येक गोष्टीत शंका. वेळ मागितलं होतं ना? आणखी काही केलं होतं का? आणि वेळ मागितला तरी तुझं माझ्यावर लक्ष नाही. कुकुला काय याचं लक्ष द्यायला? ए सांभाळून सांडेल ना माझी दारू. दारूचा अपमान म्हणजे आपला अपमान. आता तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात म्हणून सांगते. दारू म्हणजे जीवन आहे आणि दारू म्हणजे अमृत. ठीक आहे, मग आज पण आपण दारू पिणार. क्या बात है, शाबाश. आज माझं जीवन सफल झालं. या बस आणा. ग्लास घे, ग्लास. आता दारू ओतायची आणि घट घट प्यायची. हा, टाकू ठेवू पूर्ण भर. अगं अशी नसते प्यायची दारू. ग्लास हातात बघा. आधी असं असं करा. जरा ऐटीत बसा. आता चिअर्स, लास्ट चिअर्स. चिअर्स घ्या आता. चायला काय पाजवलं ना? ह्याच्यापेक्षा ते एरंडेल तेल परवडलं. यापेक्षा आता माझी कमवत बरा. असं कसं झालं रे? 40 लफड्यांचा अनुभव होता. राधा सोडून गेली त्यावेळी तू होतास ना. रडू नकोस, वरती बघ. बघ किती चांगला दिसतोय. मला कधी वाटलं नव्हतं होतं की माझ्यासोबत असं होईल. फक्त एक कमिटमेंट मागितली होती ना तिच्याकडून. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. कमिटमेंट म्हणजे काय रे? लाईफ लॉंग. अच्छा, इतकं सोपं आहे व्हय? बरोबर आहे बघ. पण तू थोडा वेळ द्यायला पाहिजे होता यार. हा ना यार, इथं साधा शर्ट जरी घ्यायचा असला तरी 2-2, 3-3 तास विचार करणारे आपण. इथे तर कमिटमेंटची गोष्ट होती. अरे भाई, पण इतकं दुर्लक्ष करायचं का माझ्याकडे? अरे इतके दिवस आपण सोबत फिरलं तरी पण माझी आवडीनिवडी माहिती आहे तिला. अरे प्रेमात पडलं की असंच असते. पण चूक मात्र दोघांची होती. हा, दोघांनी समजून घ्यायला हवं होतं. अरे दर वेळेस मुलांनीच काय समजून घ्यावं लागतं? हा, मुली थोडं समजून घेऊ शकत नाही का? अरे मान्य आहे की माझी पण चूक होती.
या गावची सरपंच वाढवत मी सगळ्यांना सांगते की बसून घ्यावे. पण आपण सगळे आता तर बसलोय ना. काय पण काय बोलते का? ती बोलली ब्रेकअप झालं ना बिचारीचं. अरे पण ब्रेक होण्यासाठी ऍक्सिलरेटरचा डाऊन करावा लागतो. पण गिअर तर माझ्या हातात आहे ना. पण चावी तर माझ्याकडे. आपल्याकडे गाडी कुठून आली? अरे दारू पिण्यात तर मजा आहे. पण यार मधुरा, तू एकदम डेंजर आहे. एकदम डेंजर. मी तुला बोलले त्या पोराचा विषय सोड. तू एकदम उलटाच टाकला त्याला. शौर्य क्वीन बॉय. तो मला कसा काय सोडून जाऊ शकतो? आता विस्की संपली की राऊंड घ्यायची. राऊंड संपली की वोडका घ्यायचा. आणि वोडका संपला का बडवाई घ्यायची. आणि हे सगळं संपलं की जरा बसून घ्यायचं. तसंच एक गेला का दुसरा पकडायचा. दुसरा गेला की तिसरा पकडायचा. आणि तिसरा सोडून द्या. या देशाची राष्ट्रपती म्हणून मी हे घोषित करते की आपल्या मधुराला दुसरा डाव मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. मधुराला डाव मिळालाच पाहिजे. आपल्या मधुराला दुसरा डाव मिळालाच पाहिजे. अरे पण हिच्या आधीचा त्याचं काय? आधीच्या तर सोडा. आता सोडा. पण मी काय म्हणते, आवाज कुठं आहे? मी काय म्हणते, त्या शौर्याचा विषय कायमचा सोडा. बरं सोडा. जिंदगी में गलती किए तो भुगतना पड़ता है. क्या बात है. क्या वाह वाह वाह. जिंदगी में गलती किए तो भुगतना पड़ता है. क्या बात. और जो लड़की को नहीं समझ सकता वो लड़का. क्या बात है. एकदम सेंटी मारलंच मधुरा. भिडले आपल्याला. पण यार मला गिल्टी वाटत. काय बोलतेस? तुला गिल्टी वाटलंच पाहिजे. पण मला गिल्टी वाटत. परत तेच. तुला गिल्टी वाटलंच पाहिजे. पण मला शौर्याची आठवण येते. चला कॉल कर. हॅलो फेसबुक. आपल्याला शौर्यशी बोला. हॅलो शौर्य, मला माफ कर.
आता कळले यांना एकदाचं. माझी गरज संपली. मी केलेला जांगळ दुखता सरळ करून देतोय. 2 मिनिटं द्या. नाही पण इतकी दिवस काहीतरी गडबड होतीच. काहीतरी जांगड गुंता होताच यार. आई शपथ. बरोबर आहे यार, काहीतरी जांगड गुप्ता होताच. कदाचित आपण आहे ना गर्ल्स हॉस्टेलला गेलो होतो. काय आपण आणि गर्ल्स हॉस्टेल? ते शक्य नाही. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस स्टेटमेंट. यार शौर्य, पण तुझं ब्रेकअप कसं झालेलं आहे? मुलगी जर चांगली होती. यार पण आता मला किती वाटत आहे. तुला तर किती वाटलंच पाहिजे. खरंच यार मधुरा, चुकलं माझा. मला तुला समजून घ्यायला हवा होता ग. बरोबर आहे यार, बरोबर आहे. तुला कळतंय ना शौर्य काय चाललंय आपल्यासोबत? आपण मुलगी झालो तो मुलगी रे. मुलीचं आयुष्य फार कठीण असतं रे, फार कठीण असतं. हा ना, पहिल्यांदा मला या गोष्टीचं, मुलीचं आयुष्य कठीण असतंय ही गोष्ट पहिल्यांदा मला पटली आहे. सहमत आहे. हा भाई लाईफ मध्ये पहिल्यांदा मुलींचा आदर करायला लागलाय. पहिल्यांदा या लाईफ मध्ये हा भाई शक्ती झाला यार. बरोबर आहे. अरे या मुली स्वतःच्या आई वडिलांची आदर करून त्यांची मान खाली न वाकाव म्हणून विचार करून स्वतःचं मन मारतात आणि मग पूर्ण जगाचा विचार करून राहता. अशा या मुली रे. आता मला कळालंय मुलीचं आयुष्य म्हणजे काय. कट्ट्यावरून जाताना आपल्या बोलताना सहन करावं लागतं. रात्री 10च्या नंतर कुठेही बाहेर जाताना 10 वेळा विचार करावा लागतं. करणाऱ्या आधी विचार करावा लागतं की बा इतर लोक काय म्हणणार. आणखी या सगळ्यावर कमेंट करणं फार सोपं आहे यार. पण आता मला कळलं ना यांना मनाला काय वाटतं. बरोबर आहे रे. तर बरोबर आहे. फक्त मित्र मारामाऱ्यावर दारू नसून या पलीकडे सुद्धा हळवी बाजू असणारी ही मुलं. बाहेरून नारळासारखी कठोर असणारी आणि मनातून कोमल असणारी ही मुलं. जमून आणि ती जपून संसाराचं घरट बांधणाऱ्या ह्या मुली. लहानपणापासूनच मुलगा आहे मुलीसारखा नको राहू. मुलगा आहे स्ट्रॉंग राहा असं मनावर जिंकून आणि स्वतःच्या मनावर ताबा ठेवून जगणारी ही मुलं रे. कितीही प्रेमभावपणा दाखवला तरी डोळे वाचून मनातला भाव ओळखणाऱ्या या मुली. लहान वयातच मुलगा आहे म्हणून घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात हे शिकून घेणारी ही मुलं. फॅशनचा विचार करून दिखाव्या भावल्या न बनता पॅशनचा विचार करून स्वतःचं कर्तृत्व घडवणाऱ्या या मुली. यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. अगदी तसंच एका यशस्वी स्त्रीमागे पण एक पुरुष तर बघितलं ना मंडळी, मुलं असू दे किंवा मुली, अगोदरच सर्वप्रथम एकमेकांपासून समज निर्माण करणं काही योग्य नसते. म्हणून आजकालच्या काळात जजमेंटल न होता त्या पलीकडे जाऊन जर विचार केला ना तर दोघांच्या सुद्धा एक वेगळी नजर आपल्या ओळख्यात येईल. त्यामुळे शेवटी काय तर दृष्टिकोनावर सर्व काही अवलंबून असते. तर त्यामुळे दृष्टिकोन बदला, दृष्टिकोन बदला, दृष्टिकोन बदला.
सोबतला जय पटेल. खूप आवडला असेल, पण लक्षात घ्या हा केवळ एक मनोरंजनासाठी प्रयोग होता. नकळत जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्यांची माफी मागतो. तुम्ही सर्वांनी वेळेत वेळ काढून आम्हाला सहाय्य केल्याबद्दल मनापासून